अरे बाबा, गणपतीचं दर्शन गेल्या वर्षी जसं घेतलं तसंच यावर्षी घेतलं. गणपती दर्शनाला आलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे. तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं. हो. काही लोक यावर्षी नाही, मी तर ऐका अरे हा, आम्ही तर रेग्युलर येतो, बरोबर ना. आम्ही तर अनेक वर्षापासून येतो. पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले, नवीन लोक पाहिले, आनंद झाला. बरं आहे, चांगलं आहे. बघा, बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही, त्याला सगळं माहीत आहे. मी एवढंच नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर. आणि नेहमी सांगतो, आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी, याला सुखी ठेव. चांगला पाऊस तर पडतोच आहे, चांगलं पीक येऊ दे, उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे. आणि लाडक्या बहिणी पण, आमच्या सगळ्या लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुख, समाधान, आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, हे बाप्पाला सांगितलं. आणि जे कोणी दुःखी असतील त्यांनाही सुखी कर, सुखी होऊ दे. राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं, मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल, तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी? तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात? आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर हे बंद आहेत तुमचे, ते काही अशा भेटीगाठी? अरे बाबा, याचा काही राजकीय अर्थ काढू नका. आणि बघा, सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला? राजकीय बात राज थोडा तो आहे ना, तो राज. पण तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे का? स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल, स्नेह भोजनही होईल. जरांगे पाटील मुंबईत येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात, 22 वर्षानंतर आले, या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या? बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो रेग्युलर. आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे. गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे. पण साहेब, आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब? पण त्यांच्यातल्या भेटीगाठी अलीकडे वाढता आहेत. तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले. चांगलं आहे ना, चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे अदखलपात्र लोक दखल घ्यायला लागले, चांगली गोष्ट आहे. कशामध्ये? अरे बाबा, ऐका, कुठलंही कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहोते, एकत्र कायम राहोते. नाही, मी तेच म्हणालो, गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे. आणि बस, आणि बाकी काय ठीक आहे. हाँ, देखिए, राज ठाकरे जी के गणपति उत्सव में हम लोग कई सालों से यहाँ आ रहे, वैसे आज भी आए हैं दर्शन लेने के लिए. और हमारे जो संबंध है, एक दूसरे के घर जाना आना, वो उसके वैसे गणपति में आए हुए हम लोग तो बराबर आ रहे हैं, लेकिन कुछ लोग पहली बार दिखाई दे रहे हैं. ये भी अच्छी बात है. और सभी को गणपति बाप्पा ने सद्बुद्धि देवे, इसमें सबकी भलाई है, तो अच्छा है. ये माहौल गणपति बाप्पा का जो है, ऐसे महाराष्ट्र में तो बहुत, इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं, कुछ पुराने आना जाना रहता है, कुछ नए आते हैं, तो अच्छा है. स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा? अरे बाबा, हमारी तो महायुति है ना, अभी महायुति हमारी है, इसमें अभी कोई अभी आज के गणपति दर्शन में कोई राजकीय चर्चा नहीं हुई है. और सब आपको कैसे बताए, कुछ राज तो रहने दो, कुछ थोड़ा तो. बघा, मी तुम्हाला सांगतो की कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे. आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव, असं त्यात महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे.
आपलं परंपरा आहे. धन्यवाद, थँक्यू. बोलताना बोललात की ये राज की बात है, तर ही राज की बात काय आहे नेमकी? अरे बाबा, राज साहेबांकडे आलो ना मी. असं काय करता? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.